पुढील बाबांचा संदेश। जीव हा भौतिक जगताचा अर्थात समाजाचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे। समाजाचा अंश असता तर समाजाला सोडून गेला नसता। त्यामुळे जीवाची सर्व कर्मे परमात्म्याच्या संबंधाने होत असतात। जेव्हा भगवत भावित होऊन कर्मे होत असतात तेव्हा तो मूळ स्वरूपात स्थित असतो। म्हणून जगात काय घडतं त्याबद्दल त्याला काही सुख दुःख नसतं। म्हणून तो शोक नाशयुक्त जीवन जगत असतो। मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासी असे संन्यासाचे दोन भाग आहेत। मायावादी संन्यासी भगवत प्रेमाचा आस्वाद घेऊ शकत नाहीत, कारण ते योग्य ज्ञानाचा आश्रय न घेता भक्ती करत असतात। त्यामुळे वेदासंबंधी त्यांचे भाष्य व्यर्थ ठरते। विषय प्रयोजन, कर्माचा संबंध, चांगला विचार आणि सूक्ष्म व बारीक विचार। सद्गुरूंच्या या महावाक्याच्या बोधाने आपण प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट भगवतभाव मार्गावर आलो आहोत। वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं तर ते समप्रमाणात सर्व शाखांना व पानांना मिळतं, किंवा उदराला अन्नाचा पुरवठा केल्यास अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआप संपूर्ण शरीराला पुरवली जाते। तसं भगवत भावित होऊन भक्ती मार्गाचा अवलंब करतो त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट होऊन प्रसन्न असतात। त्यामुळे त्याचे मन संयमी बनते, इंद्रियांना सुद्धा संयमपणा प्राप्त होतो। त्यामुळे भक्ती मार्गात त्याचे पतन कधीच होऊ शकत नाही, कारण तो वैष्णव संन्यासी असतो। सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने आपल्याला वैष्णव संन्यासी होण्याची संधी प्राप्त झाली आहे। ही संधी आता वाया घालवू नका। ज्याचं मन संयमी आहे, इंद्रिय संयमी आहेत, तो कोणाचे मन दुखवत नाही, कोणाचा वध करत नाही। मग आता अर्जुनाबाबतीत विचारलं तर अर्जुन इतका आक्रमक होऊन लढाई का करत होता? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कौरव कोणाचीही तमा न बाळगता त्यांचा वध करत होता। मग तो भगवत भावित नव्हता का? अर्जुनाला ज्ञान झालेले होते की आत्म्याचा कधीही वध होऊ शकत नाही। युद्धभूमीवर सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होत्या। म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या कुरुक्षेत्र युद्धभूमीवर कोणाचा वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तींची श्रीकृष्णाच्या आदेशानुसार केवळ वस्त्रे बदलण्यात आली होती। म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुळीच युद्ध करत नव्हता। तो भगवत भावित होऊन सद्गुरू आज्ञेचे पालन करत होता, म्हणून तो कर्मबंधनात कधीच गुंतत नव्हता। तसं आपल्याकडून जी कर्मे होतात ती ईश्वरी आदेशानुसार होत असतात याचं भान साधकांनी ठेवलं तर कर्मबंधनात सापडण्याचा काही संबंध येत नाही किंवा धोका होणार नाही। ईश्वराचा आदेश समजून आक्रमक होऊन कर्मे झाली पाहिजेत। आजकाल जे हिंसक प्रकार घडतात त्याला काही आध्यात्मिक पार्श्वभूमी असते, तेव्हा साधकांनी त्याबद्दल उदासीन असावं। वेळ प्रसंगी आंदोलनात सक्रिय होण्याची वेळ आली तर सहनशीलतेचा अंत, तेथे क्रांतीची सुरुवात। पांडवाच्या सहनशीलतेचा अंत झाला तेव्हा उद्रेक निर्माण झाला। भगवंत आणि जीव गुणात्मक दृष्ट्या एक आहेत। भगवंत हा सर्व शक्तिमान आहे, पण जीव सर्वशक्तिमान नाही। म्हणून परिणामकारक दृष्ट्या भगवंत आणि जीव भिन्न आहेत। मोठे वर्तुळ आणि छोटे वर्तुळ दिसायला सारखंच समरूप आहे, पण मोठ्या वर्तुळाचा परिघ मोठा, त्यामुळे परिणामकारक मोठ्या वर्तुळाचे क्षेत्र सुद्धा मोठं असल्याने जरी दिसायला समरूप असलं तरी क्षेत्राच्या मानाने भिन्नच आहेत। विश्व हे भगवंताचे विराट रूप आणि शरीर हे जीवाचं विराट रूप। विश्वाच्या मानाने शरीर किती सूक्ष्म आहे हे सांगणे शक्यच नाही। म्हणून विश्व आणि शरीर गुणात्मक दृष्ट्या एकच असले तरी परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहेत। तसं शिव आणि जीव भिन्न आहे। म्हणून जीवाने ईश्वराशी नम्र राहणे हीच जीवाची स्वरूपस्थिती आहे। जीवाने आपल्या स्वरूपस्थितीत राहणं म्हणजे भक्ती। जीव हा ईश्वराचा अंश आहे, तरी पण जीवाची शक्ती फारच मर्यादित आहे। इच्छेला दुसऱ्या अर्थाने वासना म्हणतात। प्रत्येक जीवाची इच्छा भगवंत जाणून आहे आणि प्रत्येक जीवाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास भगवंत सक्षम आहे। इच्छा कोणती करावी याचे पूर्ण स्वातंत्र्य जीवाला आहे, पण स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन स्वैराचारी बनलेले बरेच जीव आहेत, हे आपण रोज पाहतोय। तुम्ही स्वतंत्र आहात पण स्वैराचारी नाही,
कारण बाबांनी विवेकासारखं मोठं दान आमच्या पदरात टाकले, त्यामुळं आमची इच्छा आहे भगवत धाम प्राप्तीची, वासना आहे सद्गुरू चरणी लीन होण्याची। जीवाची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत सक्षम आहे। काही राक्षसी वृत्तीचे जीव असतात, त्यांची इच्छा वासना असते दंगल जाळपोळ करून हिंसा घडवून आणणे, लुटमार करून लोकांना लुबाडायचे। अशा वेळी सात्विक परमार्थिक जीवांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेऊन भगवंत त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण करत असतो। भगवत भाव ग्रंथात म्हटले आहे, शोकात्मक विश्वरूप असलं तरी साधकासाठी यातनादायक नाही। केरोबाबांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीपाद बाबांनी दिलेली शुभेच्छा किंवा आशीर्वाद आपण ग्रहण करावा। मनुष्य जेव्हा ईश्वराच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला ईश्वर आणि आपला ईश्वराशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकतं। ईश्वराच्या प्रतिनिधीला जरी ईश्वराप्रमाणे आदर दिला तरी तो स्वतःला ईश्वर किंवा महात्मा असल्याचा कधीच दावा करत नाही, कारण त्याला ईश्वराच्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान असते। ईश्वराचा प्रतिनिधी प्रत्येक जीवाचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि त्याचे स्वरूप यातला फरक समजावून सांगत असतो आणि तेच खरे ज्ञान। ईश्वरी तत्व परमसत्य आहे या विचारावरच अध्यात्म केंद्रित झालेले आहे। ईश्वरी तत्वच परमसत्य आहे आणि तेच प्रत्येक वस्तूत व प्रत्येक जीवाच्या हृदयात नांदत आहे, यावर साधकांनी दृढ राहावं हीच महात्म्यांची तळमळ असते। महात्म्यांच्या या विचारावर स्थिर आहे त्याची सर्व किलमिशे आणि कर्मफळे धुवून जाऊन तो अंती निष्कलंक राहून भगवत भावित होऊन ईश्वर धामात प्रवेश करतो। भगवत भावित व्यक्ती जात किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करत नाही। सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ भिन्न असतील किंवा योनीचा विचार केला तर कुत्रा, मांजर, गाढव, घोडं, गाय, हत्ती, मुंगी यापासून ते ब्रह्मदेव वगैरे भिन्न असतील, परंतु भगवत भाविताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत। पांडवामध्ये जे ईश्वरी तत्व आहे तेच कौरवामध्ये सुद्धा आहे, तरी सुद्धा ईश्वरी लीला म्हणून ईश्वराने त्यांना भिन्न शरीर धारण करायला लावून ईश्वराने लीला केली आहे। भिन्न शरीराचे भिन्न गुणाने वेगवेगळे जीव निर्माण करण्याचे सर्व अधिकार ईश्वर स्वतःकडे ठेवून तो अमर्यादा पुरुषोत्तम अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणून वावरत असतो। तोच साधकांना पूर्ण अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्याचेच भजन करूया। ओम श्रीपाद नमो नमः, पाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। पुढील बाबांचा संदेश, आत्मभावावर असणारा मनुष्य ईश्वराकडे आकर्षित झालेला असतो। त्याला कर्मफलाची मुळी चिंता नसते, त्याच्याकडे उच्च नीच असा भेद नसतो। अशी व्यक्ती कर्मबंधनात कधी सापडत नाही, ती सदैव मुक्त असते। जीवाने प्राप्त केलेल्या तात्पुरत्या शरीरात किंवा भौतिक निवासस्थानी देहभावावर राहून विविध प्रकारच्या कर्मफलाकडे आकर्षित होऊन मागील कर्माचे फळ भोगत असतो आणि आपल्या स्वस्वरूपाच्या विस्मरणाने तो जीव पुन्हा कर्मबंधनात अडकून पडतो। देहधारी जीव 10 द्वार असलेल्या शरीररूपी नगरीत राहत असतो। 10 द्वारापैकी 10वे द्वार मस्तकावर बंद असते व बाकीची 9 दारे मोकळी असतात। शरीराचा त्याग करतेवेळी 10वे द्वार बंद असल्याने व आपल्या स्वस्वरूपाचं स्मरण नसल्याने कर्मबंधनाचा दोष लागतो व इतर मोकळ्या असलेल्या 9 पैकी एका द्वारातून आत्म्याला जावं लागतं आणि जन्ममरणाच्या खाईत पडून दुःख भोगत बसावं लागतं। अशा वेळी जर मनुष्याने सद्गुरु कृपा संपादन केली तर सद्गुरु कृपेने 10वे द्वार उघडे राहते। अशा वेळी स्वस्वरूपाचे स्मरण राहून कर्मबंधनाचा दोष न लागता 10व्या द्वारातून जीव म्हणजे आत्मा बाहेर निघून जातो आणि सच्चिदानंद पदाला जाऊन मिळतो। सद्गुरु स्मरण हे 10वे द्वार उघडे असलेल्याचे लक्षण आहे। त्यांचे नित्य नियमित भजन करणे म्हणजे 10वे द्वार सदैव उघडेच ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न होय। मायावादी संन्यासाचे प्रयत्न नेहमी अयशस्वी ठरतात,
म्हणून आपण रोज सद्गुरू भजनाचा कार्यक्रम करून 10वे द्वार सदैव उघडे ठेवूया. जन्म आहे तेथे मृत्यू आहेच. जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसं सुख आणि दुःख सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेवढं सुख मागाल तेवढं त्याच्या मागून दुःख येतच. जर अध्यात्म लोकात प्रवेश केला तर तेथे जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही, अर्थात सुख पण नाही आणि दुःख पण नाही. तेथे फक्त सच्चिदानंद अवस्था. तेथे जन्म मृत्यू सुख दुःख अशा भिन्न दोन बाजूंचं नाणं म्हणून न राहता फक्त धातूचा गोल होऊन राहतो. त्या गोलाला सगळ्या बाजू सारख्याच अभिन्न असतात. म्हणून आध्यात्मिक लोकात प्रवेश मिळणं किती महत्त्वाचं आहे. विषय प्रयोजन कर्माचा संबंध समजावून घेऊन चांगला आणि बारीक विचार करून भगवत भावात स्थित झाला तर देहत्यागानंतर त्याचा आध्यात्मिक लोकात आपोआप प्रवेश होतो. आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र आहे तो देहत्यागा आधीच मुक्त झालेला असतो. त्याला प्रारब्धाचे ओझे कधी जाणवत नाही किंवा प्रारब्धाची भीती मुळीच वाटत नाही. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाकडून हे ज्ञान झालं होतं म्हणून युद्धात जय किंवा पराजय याची त्याला मुळीच चिंता वाटत नव्हती. म्हणजे प्रारब्ध संचितापासून तो मुक्त झाला होता. अर्जुनाप्रमाणे प्रारब्ध संचिताची भीती न बाळगता ईश्वरी आदेशानुसार राहणे याला आध्यात्मिक जीवन जगणे म्हणतात. आध्यात्मिक जीवन जगण्याची रीत फक्त सद्गुरूकडून प्राप्त होते. त्यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक आहे. म्हणून प्रभात समयी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या भजनाची कास सोडू नका. आपल्याकडे बाबांच्या भजनाची कास पकडून ठेवणारे भरपूर आहेत. याबद्दल मला फार आनंद वाटतो. आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. जय.